नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, उरले फक्त 8 दिवस. तर नेमकी बातमी काय आहे आणि आपल्या खात्यावर या योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि त्यासाठी नेमकं काय करावं लागणार, तर या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमकं आता आपले पैसे आपल्या खात्यावर जमा होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आणि फिक्स तारीख कधी असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता नेमका कधी जमा होणार, तर या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी रोजच चौकशी करत आहे आणि रोजच कॉमेंट्स करून विचारत आहे की नेमका हा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार. तर लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी गुड न्यूज मी समोर सांगणार आहे. तत्पूर्वी नेमकं नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कशामुळे अडवलेला आहे तर तो बघूया आपण. तर बघा लाडक्या बहिणींनो, की बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांचं ई-केवायसीचं काम अजून बाकी आहे आणि यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी करण्यासाठी दिलेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो, की 31 डिसेंबर पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे तर तो थांबवलेला आहे आणि 31 डिसेंबर नंतर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेलं असेल तर त्यांच्याच खात्यावर सलग नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, म्हणजे जी काही ई-केवायसीची डेडलाईन आहे तर त्या डेडलाईनमुळे आपला जो काही नोव्हेंबरचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे. तर आता लाडक्या बहिणींनो, 31 तारखेपर्यंत म्हणजे आजपासून 8 दिवस बाकी आहे. ज्यांचं ई-केवायसी बाकी आहे त्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्या. त्यानंतर आता बघूया आपण की यानंतर आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे. जशी 31 डिसेंबर ही तारीख संपणार आहे तर लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाचं आता नियोजन झालेलं आहे आणि 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. तर अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींनी निश्चित आपल्याला हे पैसे मिळणार आहे. कारण परत महानगरपालिकेच्या जे काही निवडणूक आहे 15 तारखेला, तर त्या निवडणुकीच्या पूर्वी लाडक्या बहिणींचं सहकार्य महाराष्ट्र शासन घेऊ इच्छित आहे आणि त्यासाठी महायुतीनं कंबर कसलेली आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणीच्या खात्यावर मकर संक्रांतीच्या तोंडावर दोन्ही महिन्याचे एकत्रित रुपये 3,000 जमा केले जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, या संदर्भातील जे काही महत्त्वाचे अपडेट येतील तर ते अपडेट आपण वेळोवेळी बघणार आहोत. तत्पूर्वी जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.